श्रीराम विदेहा परिसारो मुमुक्षु जनाला करोनी बहुलोक मेळवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अनुग्रहाने असे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुग्रहाने आपण येथे महाराजांच्या दिव्य सान्निध्यात ज्ञानेश्वरीचे विचारांचे चिंतन करीत आहोत, श्रवण करीत आहोत, तसेच मनन पण करीत आहोत. मला आता सहज काय वाटतं, आपण समजा की कोणाच्या म्हणजे अनुग्रहाने किंवा कुठल्या आपल्या प्रारब्धाने किंवा आपल्या कुठल्या भाग्याने कुठल्या तरी भाग्याने आपण एक वर्षभर तरी असेच राहिलो तर 100 लोकांच्या ब्रह्मज्ञानांचे ग्रुपच पाहिलं खात्रीने सांगते. इतके छान झालेलं आहे की समजा असेच जर आपले 1 वर्षभर जर चालले तर खरोखर म्हणजे 100 ब्रह्मज्ञानांचं ग्रुपच बाहेर पडेल, त्यात काही शंका नाही. पण कठीण आहे. का कठीण आहे कोणास ठाऊक. आपल्या परिस्थितीमुळे कठीण आहे का, की आपली काय तयारी कमी पडते का. यदहरम विरते तदहरम प्रवृत्ती असे हे सिद्धांत आहे. ज्या क्षणी तुम्हाला नको वाटतं त्या क्षणी सोडून जायला पाहिजे असं सांगितलंय शास्त्रांमध्ये. पण नको वाटेल तेव्हा ना, म्हणून मला वाटतं ब्रह्मज्ञानांचे 100 लोकांचे ग्रुप तयार करून काय होईल नाही तर असे नाही म्हटले असते की सिंह जसे प्रति पर्वती नाहीत कस्तुरी मृग वनोवनिकैचे हस्तीचे मस्तकी मुक्ता असे परिते गजराज अदर्शरिते कल्पतरू आणि कामदुघा बहुसाल पुरी आणि पटकरी कैचे देवी दयानिधी सद्गुरु साहेब संत महंत घरोघरी कैचे. सिंहांचे 100 सिंहांचे ग्रुप निघालेला आहे, म्हणजे झुंड निघालेला आहे, जसे कुठे आपल्याला दिसत नाही. सिंह जसे प्रति पर्वती नाही, प्रत्येक म्हणजे जंगलामध्ये डोंगरामध्ये सिंह असत. सिंह गिरनारमध्ये, केवळ गिरनारमध्ये इकडे तिकडे आहे, पण मूळ त्यांचे स्थान म्हणजे गिरनार आहे. गिरनारमध्ये खूप सिंह आहे, म्हणजे तिथे अभयारण्य आहे सिंहांचेच अभयारण्य आहे. आणि तसेच आणखीन एक गोष्ट मला काय वाटतं आताच, की आम्ही माउंट अबूला गेलो आणि आम्ही आणखीन अण्णासाहेब वगैरे जेव्हा गिरनारला गेलो होतो तेव्हा माउंट अबूला पण गेलो होतो, वरती गेलो. खूप छान वातावरण होतं आणि खाली भाडं अगदी सोयीचे होते, म्हणजे अगदी कमी भाड्याने खोल्या वगैरे मिळत असत. आम्ही खालीच भाड्याने खोल्या घेतलेल्या होत्या. सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं म्हणून असे विचार करत आणि भाड्याने खोल्या घेतल्या. आणि तिकडे खाली तेव्हा म्हणजे 1 दिवसाला 50 काय 100च्या आतच खोल्यांचे भाडा होता. म्हणजे 3-4-5 खोल्या घेतलेल्या होत्या आणि एका दिवसाला. आणि वर जाऊन तिथे विचारलं तर 500 रुपयाला 1 खोलीचा भाडा देते, म्हणजे 1 दिवसाला. इतके ते महाग वरती. आणि मग ते खूप अगदी हे होतं. तिथे हे आहे ना ब्रह्मकुमारींचं ते मुख्य स्थान माउंट अबू, तिथे गेलो होतो. त्यामध्ये ते ब्रह्मकुमारींचे ते मोठा आश्रम आहे. तिथे बाई ते प्रवचन करत होती. असे मोठा हॉल होता. तिथे असे ऍडजस्टमेंट होते की ती बाई इंग्लिश मध्ये बोलत असत
किंवा हिंदीमध्ये बोलत असेल ते एक ज्या ज्या भाषेवाल्यांना म्हणजे ज्यांची जी भाषा असेल त्यांना ते प्रत्येक चेंबर होते, त्या चेंबरमध्ये जाऊन बसले ना की कुठल्याही भाषेमध्ये बोलत असू दे त्यांच्या भाषेमध्ये तिथे ट्रान्सलेशन होऊन त्यांना ऐकू यायचं, अशी सोय होती. अशी आपण तिथे 2 भाषेंची सोय म्हणजे कानडी लोक महाराष्ट्री लोकांचे आणि मराठी लोक कानडी लोकांचे तोंड बघत बसायचे. हे असले की हे असले, हे असले की हे असले. नाही तर काय मराठी आहेत, बाकीचे जे मराठी लोक आहेत ना ते तुम्ही हसू लागला की ते कशाला असला असे मी तिला विचारलं, पाहिलं, कळलं नाही ते असले म्हणून ठीक आहे. पण मी काय म्हणतो हे खरोखर म्हणजे असे केव्हा तरी असे व्हायला पाहिजे. पण इथे आता कोरोनाच्या कृपेमुळे आपल्याला असे आवश्यक संधी मिळालेली आहे, असा एक अवकाश मिळालेला आहे. हे या 2 गोष्टी थोडं कामगीरीमध्ये पण सांगतो जे गंभीरपणे माझे कोण बदल असलेले नाही म्हणजे ಹಿಂಗ ಒಂದು ವರ್ಷ ನಡೆದರೆ ಈಗ ಹೆಂಗ್ ನಡೆದದನು ಇದ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ವರ್ಷ ನಡೆದರೆ ಒಂದು 100 ಅಂದ್ರೆ ಒಂದು 100 ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿಗಳು ಗುಂಪ ಹೊರಗೆ ಬೀಳ್ತದೆ. ಯಾರಿಗೇನು ಅಗದಿ ಎಷ್ಟರೇ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಗುವಂಗೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಒಂದೊಂದೇ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಬಗೆಹರಿಲಿಕ್ಕಂಗೆ ಹೆಂಗೆ ನಡೆದದನು ಹಂಗೇನದ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ವರ್ಷ ನಡೆದಾದ್ರೆ ಒಂದು 100 ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿಗಳನ್ನು ಗುಂಪ ಹೊರಬೇಕಪ್ಪ. ಏನ್ರಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿಗಳು 100 ಮಂದಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿಗಳು ಹೆಬ್ಬಳ್ಳಿಯಿಂದ ಹೊರಬಿದ್ದ ಅನ್ನುವಂಗಾಗಿತ್ತು ಒಂದೇ. ಆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕಠಿಣ ಅದ ಅಂದ್ರೆ ಕಾರಣ ಏನಾದ್ರೂ ಇರ್ಕೋಲ್ಕ ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮನಸ್ಥಿತಿ ಇರಲಿ ನಮ್ದು ಹೆಂಗೋ ಏನೋ ಮತ್ತೇನದ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಕಠಿಣ ಅದ ಇದು. ಆದ್ದರಿಂದ ಭಗವಂತ ಆಗ ಹೇಳಿದಾನೆ ಏನು ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯಾಣಾಂ ಸಹಸ್ರೇಷು ಕಶ್ಚಿತ್ ಬುದ್ಧಿಸಿದ್ಧಯೇ ಯತತಾಮಪಿ ಸಿದ್ಧಾನಾಂ ಕಶ್ಚಿತ್ ಮಾಂ ವೇತ್ತಿ ತತ್ವತಃ. ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯನಾಂ ಸಹಸ್ರ 1000 ಮಂದಿಯಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಬಟ್ಟೆ ಅನಿಸುವಷ್ಟು 3-4 ಮಂದಿ ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಪ್ರವೃತ್ತ ಆಗ್ತಾರೆ. ಪ್ರವೃತ್ತ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ 1000 ಮಂದಿಯಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಬ್ರು ಪಡ್ಕೋತಾರೆ ಅಂತ. ಆದ್ದರಿಂದ 100 ಲಕ್ಷ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿಗಳು ಹೊರಬಿದ್ರು ಅಂತ ಆಗೋದೇನದನು ಸಮಾಜದಲ್ಲಿ, ಅದು ಜಗತ್ತಿನಲ್ಲೇ ಅದು ಬಹಳ ಕಠಿಣವಾಗಿರುವುದು. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಏನ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಿಂಹದಶೆ ಪ್ರತಿ ಪರ್ವತಿ ನಾಹಿತ ಕಸ್ತೂರಿ ಮೃಗ ಮನೋವನಿಕೈಕೆ. ಸಿಂಹಗಳು ಎಲ್ಲ ಗುಡ್ಡದಲ್ಲಿ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಾರು ನಾವು ಕೇಳಿದ್ರೆ ಹಿಂದೆ ಅರ್ಥಾತ್ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಅರಣ್ಯದೊಳಗ ಒಂದು ಸಿಂಹಗಳದ್ದು ಒಂದು 100 ಸಿಂಹಗಳದ್ದು ಒಂದು ಹಿಂಡ ಹೊಳ್ತಿತ್ತು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತಿಲ್ಲ. ಗಿರ್ನಾರದಲ್ಲೇ ಸಿಂಹಗಳದ್ದು ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಗಿರ್ನಾರದಲ್ಲೇ ಸಿಂಹಗಳು ಮುಖ್ಯವಾಗಿರೋದು. ಅಲ್ಲಿ ಅಭಯಾರಣ್ಯದ ಸಿಂಹಗಳದ್ದು, ಅಭಯಾರಣ್ಯ ಅಂದ್ರೆ 100 ಸಿಂಹಗಳು ಒತ್ತಟ್ಟಿಗೆ ಇರ್ತಾವೆ. ನಾವು ನೋಡಿವಿ ಅದನ್ನ ಆ ಸಿಂಹಗಳನ್ನು ಅವುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲೇ ಗಾಡಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತವೆ. ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅಭಯಾರಣ್ಯದ ಹೆಂಗೋ ಹಂಗೇನದಂದ್ರೆ 100 ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿಗಳು ಏನ್ರಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿಗಳು ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲೇ ಅರ್ಥಾತ್ ಏನಂದ್ರೆ ಹೆಬ್ಬಳ್ಳಿಯಿಂದ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿ 100 ಮಂದಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿಗಳ ಹೊರಗಿದ್ದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಕಠಿಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಹೇಳಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಏನ್ ಹೇಳಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮೌಂಟ್ ಅಬುಕ್ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ವಿ. ಆ ಮೌಂಟ್ ಅಬುದಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ಕೆಳಗೆ ಆ ಗುಡ್ಡದ ಕೆಳಗೆ ಏನದನು ಅಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಲಿ ಕೇಳಿದ್ವಿ. ಒಂದು ದಿವಸಕ್ಕೆ ಅವ್ರು ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ 50-60 ರೂಪಾಯಿ ಹೇಳಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ನಾವು 4 ಕೋಲಿ ತಗೊಂಡ್ವಿ. ನಾವು ಒಂದು 25 ಮಂದಿ ಇದ್ವಿ. 4-5 ಕೋಲಿ ತಗೊಂಡ್ವಿ. 15-20 ಮಂದಿ ಇದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ಮ್ಯಾಲ ಹೋದ್ವಿ. ಮ್ಯಾಲ ಮ್ಯಾಲಿನ ವಾತಾವರಣ ಅಗದಿ ಹೆಂಗಂದ್ರೆ ಅಗದಿ ಆಹ್ಲಾದಕಾರಕ್ಕೆ
ಅಗದಿ ಪ್ಲೆಸೆಂಟ್ ಅಂತೀವಲ್ಲ ಹಂಗೆ ಮಸ್ತ್ ಅಂದ್ರೆ ಚಲೋ ಅನ್ಸುವಂಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಕೋಲಿ ಕೇಳಿದ್ವಿ, ನಮ್ದು ಕೇಳೋಣ ಅಂತ. ಒಂದು ಕೋಲಿಗೆ ಒಂದು ದಿವಸಕ್ಕೆ 500 ರೂಪಾಯಿ ಬಾಡಿಗೆ ಅಂತೆ. ನಮ್ಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತು. ಕೆಳಗೆ 50, ಇದು ಮ್ಯಾಲೆ ಒಂದು 500 ರೂಪಾಯಿ ಹಂಗಿತ್ತಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಕೊಂಡು. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥಾನೂ ಹಂಗೆ ಇತ್ತು ಕೋಲಿದು. ಅರ್ಥಾತ್ ಏನು, ಅಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಆಶ್ರಮದಾಗೂ ಹೋಗಿದ್ವಿ. ಅಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಹಾಲ್ ಇತ್ತು. ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗಳು ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂತಿದ್ರು. ನಮ್ಮನ್ನು ಕೇಳಿದ್ರು, ನಿಮ್ದು ಯಾವ ಭಾಷಾ ಅಂತ. ನಾವು ಮರಾಠಿ ಅಂತ, ಇಂಗ್ಲಿಷ್ನ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕಂತಿದ್ರು. ನಿಮ್ದು ಯಾವ ಭಾಷೆ? ಮರಾಠಿ. ಈ ಚೇಂಬರ್ನ್ಯಾಗ ಕೂಡ್ಲಿ ಅಂತೆ. ಅರ್ಥಾತ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಲ್ನ್ಯಾಗ ಕೂಡೋರು ಕೂಡ್ತಿದ್ರು. ಯಾವ ಭಾಷಾದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ಲು ಆ ಭಾಷಾ ತಿಳಿ ಅವ್ರು ಹಾಲ್ನ್ಯಾಗ ಕೂಡೋರು. ಆ ಭಾಷಾ ತಿಳಿದೇ ಇದ್ದವರು ಆಕೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ಅಲ್ಲಿ ಯಾವ್ದಾದ್ರು ಅವ್ರ ಭಾಷಾದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಬೋದು. ಆ ಭಾಷಾ ತಿಳಿದೇ ಇದ್ದವರು ತಮಗೆ ತಿಳಿಯುವಂತ ಭಾಷಾದ ಚೇಂಬರ್ನ್ಯಾಗ ಕೂಡೋ ಪದ್ಧತಿ ಅಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲ ಒಂದು 5-6 ಭಾಷಾದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಚೇಂಬರ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಖೋಲಿ ಟೈಪ್ ಮಾಡ್ಯಾರದೆ. ಆಮೇಲೆ ಆ ಕೊಲ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಕೂತ್ರೆ ಆಕೆ ಏನು ಮಾತಾಡ್ತಾಳೋ ಅದ್ರದ್ದು ಆ ಭಾಷಾದೊಳಗೆ ತೆಲುಗು ಇದ್ರೆ ತೆಲುಗುದಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದಾಗ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಆಗಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಕನ್ನಡದ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಆಗಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಹಂಗ ನಾ ಹೇಳಿದೆ ಏನು ಅಂದ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ 2 ಭಾಷಾದ್ರೆ ಅಂತ ಆಗಬೇಕು ಅಂತೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತೂ ಮರಾಠಿಯವರಿಗೆ ತಿಳಿಬೇಕು, ಮರಾಠಿಯವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತೂ ಕನ್ನಡದ ತಿಳಿಬೇಕು. ಇದಾದ ಫಜಿತ್ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಮರಾಠಿ ಒಳಗೆ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿದ್ದೆ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡದವ್ರು ಗಂಭೀರವಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಕೂತಿರ್ತಾರೆ. ಈ ಮರಾಠಿಯವ್ರು ನಕ್ಕೊಳ್ಳೆ ಕನ್ನಡದವ್ರು ನಡೀತಾರೆ. ಏನ್ ತಿಳಿದಂಗಿಲ್ಲ, ಬಿಟ್ಟಿರಂಗಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಕನ್ನಡದ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿದ್ದಂದ್ರೆ ಮರಾಠಿಯವ್ರ ಬಳೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಸೀಟು, ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಗಂಭೀರ. ನೋಡ್ಕೊತ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರ ನಕ್ಕುಲೆ ಕೆಲವರು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಯಾರನ್ನೋ ಕೇಳಿ ಬಂದ್ರಿ, ಏನ್ ತಿಳಿದ ನಕ್ರಿ. ಅದು ಅದು ತಿಳಿದು ಬಿಡೋದು ಸಮ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ರೆ ನೀವು ನಕ್ರಿ ಅದ್ಕೊಂಡು ನಾವು ನಕ್ರಿ. ಹಿಂಗಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾ ಯಾಕೆ ಹೇಳಿರ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ, ಏನೋ ಒಂದು ಭಾಗ್ಯದ ಇಷ್ಟರ ದಿವಸ ನಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕದಲ್ಪ, ಇದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಭಾಗ್ಯದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅನಿಸ್ತದೆ. ಆದ್ರಿಂದ ಸತ್ಸಂಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವ. ಈಗೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಲೆಕ್ಕ ಹಾಕಿ ನೋಡಿದ್ರೆ ನಾವು 23ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಅಂತ ಹಿಡಿದ್ರು ಸಹಿತ, ಅಥವಾ 24ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಹಿಡಿದ್ರು ಸಹಿತ, ಅರ್ಧಾಗ ಒಂದು 7 ದಿವಸ, ಇತ್ಲಾಗ ಒಂದು 4 ದಿವಸ, 11 ದಿವಸದೊಳಗೆ ಎಷ್ಟರೇ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯನೊಳಗೆ नमगेनाಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮೊಳಗೆ ನಮಗೆ अಷ್ಟು समाधान आहे. या 11 दिवसांमध्ये आमच्यामध्येच आम्हाला किती समाधान वाटलेलं, कितीतरी आपल्यामध्येच आपल्याला म्हणजे काहीतरी मिळालेलं आपल्याला समाधान आहे. काय व्हायला पाहिजे ते महाराजांची कळकळ काय होती. महाराज काय म्हटले, तुम्ही अतिथे लिहिलेले बघा, तुम्ही इतके कष्ट करून इथे येता, पण इथून तुम्ही काहीतरी घेऊन गेल्याशिवाय हे सगळ्यांचा काय उपयोग आहे. म्हणजे काहीतरी इथून आपल्याला घेऊन जायचं आहे, काहीतरी आपल्याला घेऊन जायला पाहिजे. गोंदावलीमध्ये एकदा काय झाले, ते एक दिवस महाराज आपले बोलत बसलेले होते राममंदिरामध्ये किंवा असे, तेव्हा एक बाई त्यांच्या समोरून गेली. तेव्हा ते काय, ते 9 वाली साडी नेसतात ना, तेव्हा ते काय असते की पुढे ते असे काच असतात, त्याच्यामध्ये काहीतरी ठेवण्यासारखे असते, दिशासारखे जेब असल्यासारखे असतो पुढे. आणि ती बाई ते स्वयंपाकघरात अकस्मात गेली होती. तिथे एक म्हणजे परातमध्ये एक 10-12 लाडू ठेवलेल्या होत्या. एक 10-15 लाडू ठेवलेले होते. त्या बाईला बिचाऱ्याला काय वाटलं, मुलं खातील आपले, म्हणून त्यांनी ते 15 लाडू त्या कच्च्या काचेमध्ये घातले. घालून ते महाराजांच्या समोरून जावं लागत असे. ते महाराजांच्या समोरून जाताना ती काच सुटली. सगळे लाडू महाराजांच्या समोर पडले. तेव्हा तिला काय इतके ती लाजली, म्हणजे इतके ते हे झाले. बाई असू दे, तुम्ही घेऊन जावा, ते काय हरकत नाहीये, काय हरकत नाही, तुम्ही घेऊन जावा. तेव्हा नंतर महाराज म्हणले, भाऊसाहेब हे काय म्हणले, इथून काय घेऊन जायचं हे आपल्याला कळत नाहीये. ते एखादा लाडू घेऊन गेलो, काय इथून आपण मिळवण्यासारखे झाले. इथून भगवंताच्या नामाचं प्रेम घेऊन जायला पाहिजे. इथून आपल्याला काय घेऊन जायचं, नामाचे प्रेम, आणखीन अखंड समाधानाची युक्ती साधून घ्यायला पाहिजे. इथे आपल्याला अखंड समाधान कसे टिकेल
हे आपल्याला शिकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताचे नामाचं प्रेम कसे हे आपल्याला शिकायचं आहे. या दोन गोष्टी आपल्याला इथून शिकायचं आहे. भगवंताच्या नामाचे प्रेम आणि भगवंताची भक्ती. आणि सद्गुरू मी रोज म्हणूनच म्हणतो, महाराज आम्हाला आपल्याला भगवंताविषयी भक्ती द्या, नामाविषयी प्रेम द्या, आणखी सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा द्या. नामाविषयी प्रेम पाहिजे, भगवंताविषयी भक्ती पाहिजे, आणि आपल्याला अखंड समाधान कसे मिळेल हे आपल्याला इथून शिकायचं आहे आणि घेऊन जायचं आहे. त्यासाठी सकाळी काकडातीपासून रात्री शेजारतीपर्यंत, शेजारती नाही आहे, रात्रीपर्यंतची सगळी खटपट आणि त्या खटपटीचे मागे असलेलं आमचं माझं अगदी म्हणजे कळकळीने सांगतो आणि प्रामाणिकपणे सांगतो की मला ती सारखी म्हणजे तीच म्हणजे मला हे वाटतं, म्हणजे कळकळी वाटते मला. ते त्या कळकळीप्रमाणेच ही सगळी खटपट चाललेली आहे. आणि आपल्याला यातून काहीतरी मिळायला पाहिजे, यातून काहीतरी थोडं तरी आपल्यामध्ये फरक व्हायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये फरक झाल्याशिवाय खरं नाही. परमार्थ म्हणजे काय आहे की आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी आमूलाग्र परिवर्तन व्हायला पाहिजे. आम्ही हळूहळू देवाचे माणसं व्हायला पाहिजे. आता आम्ही देहाची माणसे आहोत आणि देवाची माणसं व्हायला पाहिजे. आम्ही जगाचे माणसं आहोत, आम्ही म्हणजे परमार्थाची माणसं व्हायला पाहिजे. म्हणून मी ही सगळी कळकळी आहे, खटपटी आहे. म्हणून याच्यामध्ये सत्संगाला परमोच्च स्थान आहे. पारमार्थ के मूल संसाधने सत्संगती. पारमार्थाला पहिली साधन असे, पद साधन असे तर सत्संग आहे. सत्संगाच्या योगाने हजारो लोक उद्धरून गेले असं आहे. सत्संगतेत अनेक जन उद्धार वादरू. म्हणून आपण हे सत्संग आम्ही म्हणजे कळकळीने आम्ही सत्संग करतो. 2 वेळ फांदीमध्ये झाल्यानंतर सांगितल्यानंतर मला सारखं वाटायचं की आपण थोडे तरी का होईना मराठीमध्ये आपण काहीतरी श्रवण करू. या उद्देशाने बाबांचे या प्रवचनाचं आपण श्रवण करू. मी वाचतो सावकाशे आणि आपण ऐकत जावा. मध्ये मध्ये काहीतरी माझं पण थोडं मसाला घालावं लागलं ना, ते घालत जाईल, फोडणी देत जाईल, मसाला घालत जाईल. ते फार मध्ये थोडस म्हणजे ते तसे सुखे वाटले ना, मग थोडेसे मसाला घालतो आणि मध्ये पण चटपट करून थोडीशी फोडणी देते. चटक मध्ये पाहिलं पाहिजे की नाही, खावच तो वाटत झोप येऊ जायचं. मस्ती काहीतरी चटक मध्ये खट्टा मिठा पाहिजे मध्ये. तारीख 24/11/1993 एकादशी. आता हे सुरू करायच्या आधी आपल्या पद्धतीप्रमाणे, नियमाप्रमाणे किंवा कळकळीने त्या महात्म्याच्या चरणी आपण प्रार्थना करू की अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया कविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराची. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय योगी. प्रवचन 36. काल 35वा प्रवचन वाचलेलं आहे. 24/11/1993. मी निरूपण करणार आणि तिकडे ऐकायला येते का म्हणून चौकशी करणार. म्हणजे माझे तुम्ही ऐका असे म्हणण्यासारखेच आहे. मला आता सवयच लागली सांगणे बरोबर नाही. माझ्या वर्गामध्ये बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थी येऊन बसायचे, त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना जागा नसायची. काही वेळेला मग मी माझी टेबल खुर्ची द्यायचा, बसा म्हणायचं याच्यावर, बसा म्हणायचं याच्यावर. तसे मला इथे जाणीव आहे बरं का. तुम्हाला किती त्रास होतोय. काही लोक पडदिशी बसतात की ते लोकांच्या अंगावरच बसतात. त्याला मी तरी आता काय करू. सगळे अडचण आहे त्याची मला सुद्धा जाणीव आहे. तुम्हा बायकांचे बघा, घरी कामे असणार, ती सोडून तुम्ही इथे येणार आणि जर ऐकायला आले नाही
तर मग झोप आली तुम्हाला तर ते चालेल, पण ऐकायला येत नाही म्हणून मी चौकशी करतो बरं का. आणि सुदैवाने हा श्रीपाद दादा करतो बरोबर, सुदैवाने हा बरोबर करतो बरोबर. नाहीतर दरवेळेला कुठला पुरुष आणायचा सांगा तेव्हा तुम्हाला हे जरा चमत्कारिक दिसेल. पण मी आपली चौकशी करतो. माझ्या सांगण्याला महत्व नाही, माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की त्यांना संतांना काय पाहिजे ते सांगायचे. नाहीतर माझ्याजवळ काय आहे, मी तुमच्या सारखाच आहे. असो, काल आपले निरूपण झाल्यावर एक पुरुष व एक स्त्री मुद्दाम माझ्याकडे आले. व म्हणाले उद्या एकादशी आहे, महाराष्ट्रात या मोठ्या एकादशीला लोक मानतात आणि मग चातुर्मास संपतो तेव्हा काहीतरी आम्हाला वारकरी पंथाबद्दल सांगा. तेव्हा आपला विषय सुरू करण्याआधी जरा ते सांगतो. वास्तविक माझा काही हा विषय नव्हे म्हणजे हे ऐतिहासिक आहे, पण मला त्याची जी माहिती आहे, मला जे त्यातले महत्वाचे वाटते ते मी सांगतो आपल्याला. तर मला आठवण झाली म्हणून सांगतो. मी एकदा सांगरवाडीला होतो, म्हणजे सांगलीजवळ सांगरवाडी आहे ना, तिथे होतो. अण्णासाहेबांच्या घरी होतो. तेव्हा आम्ही तिथे 8-8 दिवस राहत असत अण्णासाहेबांच्या घरी. मी आणखी घनश्याम वगैरे तिथे आम्ही 8-8 दिवस राहत होतो. अण्णासाहेबांचे काय होतं, त्यांना एकादशीचे जे म्हणजे भगर असतं ना, म्हणजे वलेचे तांदूळाचे, ते त्यांना आवडत नसत. तर म्हणून ते एकादशीला ते सकाळी 9च्या गाडीने, 9ला तिथून एक गाडी आहे, म्हणजे सांगलीहून 9ला आहे, इथून सकाळी आहे. ते सकाळच्या गाडीने मला विचारायचं तर त्यांना सांगलीला जाऊ का, म्हणजे चला म्हटलं. आम्ही दोघे सांगलीला जात होतो आणि जाता जाता ते आपल्या त्या स्वयंपाक करणाऱ्या एक म्हातारी येत होत्या मावशी, त्यांना फोन करून सांगायचे की मी येतो आहे आणि श्रीखंड घेऊन ठेवा असे म्हणत. त्याला श्रीखंड खूप आवडत, ते श्रीखंड घेऊन ठेवा म्हणायचं. आम्ही तिथे जात होतो आणि द्वादशीचे जेवण करून ते परत गोंदावले आहे. असे असत. आणखी कधी कधी 8-8 दिवस आम्ही त्यांच्या घरी राहत होतो. एक दिवस मी सांगलवाडी बस स्टॉपवर उभा होतो, म्हणजे सांगलीला जाण्याकरता किंवा कुठेतरी. तेव्हा एक कोणीतरी माझ्याकडे एक माणूस आला. तो काय म्हटला, काय बोल संकट, हा ते एकादशीचे नाही आहे. तो काय मला विचारला, संकटी केव्हा आहे असे विचार. मी म्हटलं आजच आहे संकटी. म्हणजे संकटीला काय चालतं असे विचार. मी म्हटलं केळी चालतात, दूध चालतं आणि खजूर चालतात आणि म्हणजे साबुदाण्याची खिचडी वगैरे चालते असं मी त्याला म्हटलं. तो मला परदेशी काय विचारला, दारू चालतं काय. आणि एवढेच लोक त्यात सांगितलं गुळाचं असेल तर चालेल म्हणजे. एकादशीचा संकष्टीचा उपवास होत आहे. काय आहे, प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य असते. बंगाल म्हटला की स्वतःची प्रौढी जगात प्रसिद्धी करणे किंवा भावना प्रधान असते, सांगितलं भावना प्रधान असते. मद्रासी म्हटले की ते अतिशय कष्ट करणारे, जगामध्ये सगळीकडे फिरणारे. कोणत्याही देशात बघा तिथे मद्रासी नाही असे नाही, आणि ते आपली संस्कृती तिथे टिकवतात, हे त्यांचे वैशिष्ट्य. तसे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य काय आहे, अतिशय चिकित्सा करणे, हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. आणि महाराजांचे एक वाक्य किती बरोबर आहे ते म्हणाले जो साधू महाराष्ट्रात टिकला तो जगात सगळीकडे टिकेल. इतका चिकित्सक देश आहे हा. अशा या चिकित्सक प्रांतामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगितले बाबांनी कर्नाटकाबद्दल तेव्हा त्यांनी सांगितले, कर्नाटक म्हणजे हे आळशी लोकांचं प्रांत आहे. भगवंताच्या भक्तीचे हे एवढे पीक वाढवणे सामान्य काम नव्हते. बघा इथले लोक अतिशय विद्वान हुशार, भगवंतावर त्यांनी
भागवतावर ज्यांनी महाटीका लिहिली ते श्रीधर स्वामी महाराष्ट्राचे, पैठणला दक्षिणेची काशी म्हणत असे पैठणला विद्वान होते, स्वतः नाथ विद्वान होते, पण विद्वत्तेची त्यांना जाणीव नव्हती. त्यांचा मुलगा हरिपंडित महाविद्वान होता. असे एकापेक्षा एक विद्वान होते महाराष्ट्रात. काय झाले, 10व्या शतकानंतर शंकराचार्यांच्या नंतर आपल्या देशामध्ये अध्यात्म मरगळले, फार अतिशय मरगळले. शंकराचार्यांच्या नंतर 2 शतकांनी वेडे वाकडे विचार सुरू झाले. मंत्र तंत्र अनुष्ठान करणे, पारायणे करणे हे सुरू झाले. किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला यादव कुळामध्ये हे हेमाडपंत नावाचा एक विद्वान, मोठा विद्वान होता. तो मंत्री होता यादवांचा. त्याने हे अनुष्ठानाचे वगैरे इतके बंड वाढवले की ते आतापर्यंत चालू आहे. अशा परिस्थितीत जेव्हा या देशावर मुसलमानांचा आघात झाला तेव्हा हिंदू धर्माचा टिकाव लागणे कठीण गेले. इतिहास तुम्हाला माहित आहे ना, पृथ्वीराजाचा पराभव करण्याकरिता त्याच्या सासऱ्याने महमूद घोरीला बोलावले. काय स्थिती आलेली होती त्या याचा विचार करा आपण. अशा वेळी 2 महापुरुष जन्माला आले. एक म्हणजे मत्स्येंद्रनाथ आणि दुसरे गोरखनाथ. त्यातही गोरखनाथ हा जबरदस्त माणूस होता. त्याचे चरित्र काही आपल्याला माहित नाही संबंध, पण तो महायोगी, पण त्याहीपेक्षा तो अतिशय जबरदस्त संघटक होता. सहज आठवण म्हणून सांगतोय, मत्स्येंद्रनाथ गोरखनाथ हे दोघे गुरु शिष्य. मत्स्येंद्रनाथ गुरु आणि गोरखनाथ शिष्य हे असे आपले चाललेले होते. एका गावी एक राजा त्या दोघांना म्हणजे मत्स्येंद्रनाथांना आपल्या घरी बोलवला आणि त्यांना खूप आदरातिथ्य केला. त्यांची पाच पूजा वगैरे केली. तेव्हा त्यांनी म्हणजे गोरखनाथ त्यावेळी तिथे नव्हता. त्यांनी एक म्हणजे सोन्याचे वीट म्हणतात ना, ते एक सोन्याचे वीट म्हणजे एवढा मोठा एक तुकडा त्यांना समर्पण केला. केल्यानंतर ते मत्स्येंद्रनाथचं वाटलं, गोरखनाथ बघितला की मग काढून टाकेल, तो काढून फेकेल, म्हणून त्यांनी त्याला कपड्यात ते गुंडाळून त्याने आपल्या झोळीमध्ये ठेवून घेतले. म्हणजे मोठाच होता तो. ठेवून घेतल्यानंतर ते सगळे झाले. मग जेवण भिक्षा वगैरे झाली. मग मत्स्येंद्रनाथ गोरखनाथ आपले पुढे चालले आणि पुढे ते कुठे ते झोळी खाली ठेवत नसत आणि आपल्या खांद्याला चढकून ठेवलेले असायचे. आंघोळीच्या वेळी फक्त आपले ठेवलेले असायचे खाली, तेव्हा आंघोळ करायचे वगैरे. आणि रात्री झोपताना सुद्धा आपल्या जवळच ठेवून घ्यायची झोळी. आणि पुढच्या गावी गेले तेव्हा ते मत्स्येंद्रनाथ गोरखनाथला विचारले, क्यों रे बेटा, इस गांव में कोई डर है क्या? नहीं गुरु महाराज, इस गांव में कोई डर नहीं है. धर्मशाळेत उतरलेले असायचे, इस गांव में कोई डर नहीं है. बर ठीक आहे. झोपले, दोघे झोपले आणि पुढे चालले. परत दुसऱ्या गावी रात्री मुक्कामाच्या वेळी विचारले, क्यों बेटा इस गांव में कोई डर है क्या? नहीं गुरु महाराज, इस गांव में कोई डर नहीं है. अच्छा. आणि असे तिसरे चौथे असे 3-4 दिवस झाल्यावर गोरखनाथचं म्हटलं, वाटलं की यांच्यामध्ये डर कुठे घुसलेला आहे, ते आपण काढू ते डर. मग ते नंतर ते विचार करू लागले त्याच्यामध्ये काय भर ठेवलेले आहे बघू. म्हणून ते अंघोळ करत असताना, तिकडे तोंड करून अंघोळ करत असताना हळूच ती झोळी हात लावून बघितले, काहीतरी घट्ट वाटलं आणि हळूच काढले. ते सोन्याचे जे लेण होतं ना ते काढले. आणखीन तिथे मोठे दगड ते कपडे गुंडाळून ठेवून दिले आणि ते सोन्याचे लेण तिकडे फेकून दिले. मग फेकून दिल्यानंतर पुढच्या गावी गेले आणि नंतर रात्री झोपताना विचारले, क्यों बेटा इस गांव में कोई डर है क्या? नहीं गुरु महाराज, डर तो पीछे गांव में चला गया. असे ते गोरखनाथ हा जबरदस्त माणूस होता. याची आणखी एक गोष्ट आठवली म्हणून सांगतोय. म्हणजे हे 9 नाथ होते, नवनाथ म्हणतात. यांच्यामध्ये भर्तृनाथ सुद्धा होता. भर्तृनाथ म्हणजे आपल्या उज्जैनचा जो म्हणजे हे होता राजा, म्हणजे उज्जैनचा जो राजा होता विक्रमादित्य, त्याचा धाकटा भाऊ म्हणजे भर्तृदेव.
म्हणजे विक्रमादित्याचा जो धाकटा भाऊ 32 पुतळ्यांचं ते सिंहासन वगैरे गोष्ट सांगतात ना, ते विक्रमादित्यांचे. तर त्यांचा भाऊ म्हणजे भर्तृहरी हा जन्मतः म्हणजे फार जबरदस्त आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस होता. पण आपल्या म्हणजे राजवाड्यातच राहत होता, तिथे राहूनच आपलं म्हणजे साधन वगैरे करून होता. मग त्यांना मत्स्येंद्रनाथांची भेट झाल्यानंतर त्यांनी योगाभ्यास सुरू केला. तिथे उज्जैनमध्ये त्यांची भरतनाथ गुफा म्हणून आहे, आम्ही तिथे गेलो होतो बघायला. तिथेच होतो 2 वर्ष उज्जैनमध्येच होतो, वरचेवर जात होतो तिथे. तुम्ही एकदा त्या गुफेमध्ये जाऊन फक्त आतमध्ये तिथे भरतनाथ बसत होता, तिथपर्यंत जाऊन त्याला नमस्कार करून आल्यानंतर आल्याबरोबर तुम्ही बाहेर आल्याबरोबर तुमचे शर्ट काढून असे पिळले तर त्यातून म्हणजे आपले म्हणजे हे म्हणजे घाम असे पाण्यासारखे पडायचे, इतके ते घाम येत असत आत गेलो तर. म्हणजे खूप म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अशा याच्यामध्ये ते तासनतास दिवसेंदिवस ते राहत असत आणि योगाभ्यास करत असत. असे ते हे होते. आम्हाला सारखे पंखा पाहिजे, एसी पाहिजे. आणि मी सहज आठवली म्हणून सांगतोय, मी नेमावमध्ये असताना 3 वर्ष होतो तिथे. आणि 3 वर्ष 3 वर्ष काहीतरी होतो. म्हणजे 36 पासून 80 पर्यंत 36 डिसेंबर ते पुण्यतिथी उत्सव गोंदावलेमध्ये करून, नाही 76 डिसेंबरचे पुण्यतिथी उत्सव गोंदावलेमध्ये करून मग जानेवारीमध्ये नेमावला गेलो. आणि 80च्या फेब्रुवारी म्हणजे याच्यामध्ये मे मध्ये उज्जैनचं हे बघून 80ला उज्जैनला सिंहासन झाले, एक 68ला झाले. मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा, नंतर दुसरे सिंहासन 80 मध्ये गेले. तेव्हा मी उज्जैनला जाऊन उज्जैन परत तिकडे आलो, गोंदावलीला आलो. तोपर्यंत तिकडे नेमावला होतो. तिथे असताना उन्हाळ्यामध्ये इतके भयानक उन्हाळा असायचं तिकडे. अक्षरशः त्या उन्हाळ्यामध्ये कोणाच्या गरिबांच्या घरी जर डिलिव्हरी वगैरे झाली ना, ते मूल वाचणे कठीण, इतके ते ऊन असायचे. म्हणजे श्रीमंतांच्या घरी ती एसी अमुक काहीतरी करते, पण आकाशातल्या 2 वाजता आकाशातल्या पक्षी टापटाप खाली पडायचे. त्या उन्हाला आकाशातले पक्षी खाली पडायचे. तेव्हा माझी खोली 8 बाय 8 ची खोली होती उज्जैनला, म्हणजे नाही नेमावरला अजूनही आहे ती खोली. आणि आता ती तिथे म्हातारी राहते. आम्ही जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ते ती खोली वगैरे बघतात आमच्या बरोबर असलेले. तर ती खोली अजूनही आहे. त्या खोलीमध्ये तेवढ्याशा खोलीमध्ये मी राहत होतो. बाजूला एक अशी झोपडी सारखी होती, तिथे चूल होतं, त्याच्यावर मी खिचडी. तिथे जेवढे दिवस होतो तेवढे दिवस एक खिचडीशिवाय आणखी काहीही खाल्लेलं नाही. त्याला एक भांडवर दूध घेत होतो आणि दुपारी खिचडी, ठराविक खिचडी, एक म्हणजे भांड तांदूळ, 1 वाटीभर म्हणजे मुगाचे डाळ आणि काहीतरी एक भाजी, एक बटाटा, एक वांगी, असे काहीतरी एक घालायचं आणि तेवढे ती खिचडी करून आणि ते दुपारी तेवढे खायचं. रात्री परत एक भांडवर दूध, एवढ्यावर राहत असत. म्हणजे जवळजवळ 3 वर्ष खिचडी खाल्ली. मग नंतर मला तिथले लोक खिचडी बाबा म्हणून असं दे. पण त्यावेळी उन्हाळ्याचा एक प्रसंग सांगतोय. त्यावेळी गंमत काय झाली की ते कसे असायचं उन्हाळा, म्हणजे इतके भयानक उन्हाळा असायचं. सकाळी मी 4 वाजता नर्मदेवर जाऊन आंघोळ करून त्या खोलीवर आलो. परत एकदा आंघोळ केल्यासारखे घाम यायचे आणि नंतर ते सगळे घाम पुसून मी कौपींवर बसून योग जप करत असत. आणि दुपारी ते तसे 10 पर्यंत जप करायचे. 10ला परत जाऊन आंघोळ करून यायचं. तेव्हा सकाळी ते आंघोळ करून आल्यानंतर जप कसे करायला बसत होतो, तर एक मध्ये पाठ ठेवायचं आणि पाठ ठेवून त्याच्यावर मी बसायचं. इकडे 1 बादली पाणी, इकडे 1 बादली पाणी ठेवून घ्यायचं आणि 10-10 मिनिटांनी एकदा एक तांबे पाणी डोक्यावर घालून घ्यायचं. असे ते तेवढ्या त्या वेळेमध्ये 2 बादली पाणी आपल्या डोक्यावर घालून घ्यायचं. ते वाढले की आणखीन एक भांड म्हणजे तांब्यावर पाणी घालून घ्यायचं, अशी स्थिती होती. तर एकदा काय झालं की ते उन्हाळ्याच्या वेळीच म्हणजे अगदी भक्कम उन्हाळा होता. तेव्हा पुण्याहून प्रकाश झुंजरवाड एक तिथे त्यावेळी माझ्याकडे बघा येत होता.
आणि तो M.Com मध्ये शिकत होता त्यावेळी. तो मला सारखं म्हणायचं की मला पुढे काय करायचं नाही, मला म्हणजे नोकरी करायची नाहीये, मला तुमच्याबरोबर राहायचं वगैरे असे तो म्हणत होता. मी म्हटलं ठीक आहे बघू, राहायला काय हरकत नाही. शेवटी तो खूप आग्रह करू लागला. तेव्हा मी त्याला पत्र दिलं होते की तू M.Com मध्ये फेल हो, पुढचे मी बघून घेईन म्हणतो. पण तो M.Com मध्ये फर्स्ट क्लास मध्ये पास झाला आणि ताबडतोब त्याला बँक ऑफ हैदराबाद याच्यामध्ये नोकरी लागली. नंतर तो एक दिवस मला पत्र लिहिला की माझ्या इथे म्हणजे हे आहे, मुलगी आहे, त्या मुलीचे नाव सरोज आहे, सरोज तिचे नाव, तिच्याशी मला लग्न करावं असं वाटतं. ती हार्ट पेशंट आहे असे बघितले तर ते काही दिवसाचे ते गेस्ट सारखे मी तिला हो म्हटलेलो आहे, म्हणून तिच्याशी लग्न करू का असं तो विचारला. म्हणजे तुझ्या प्रकाशामध्ये ते सर्व म्हणजे उमळू देत म्हणजे तुम्हारे प्रकाश में वह सरोज अगदी आनंदाने खिलू देत म्हणजे प्रकाश झाले असं कमल आरळली असे मी पत्र लिहिलं. तर नंतर त्याचे लग्न झाले. त्यानंतर त्याच्या आधीची गोष्ट सांगतो. तो एकदा म्हणजे निघून आला, नेमावरला निघून आला आणि उन्हाळ्याचा दिवस होता आणि नंतर काय झालं की तो येऊन बाहेर बसलेला होता. तो 9-9:30 आलेला असेल. मी दार लावून बसलो, तो आतमध्ये बसलो. 10 वाजता दार उघडून बघतो की तो येऊन बसलेला. म्हणजे म्हटलं कशाला आलास इथे, हे काय इथे तुला इथले ऊन सहन होणार नाही असे मी त्याला म्हटलं. नाही मी इथेच राहणार, आता मी जाणार नाही, घरी नाही जाणार, मी पुण्यात नाही जाणार. बरं म्हटलं असं काय राह आपण, चला आपण आंघोळीला जाऊ. आम्ही आंघोळीला गेलो. त्या नर्मदेमध्ये त्याला खूप बरं वाटलं, खूप पोहला वगैरे पोहून वगैरे हे सगळे झाले. आम्ही आलो. आल्यावर मी त्याला असं खिचडी वगैरे करून त्यालाही खायला घातलं, मी पण खाल्लं. त्या दिवशी संध्याकाळी परत आंघोळीला गेलो. तेव्हाही तो खूप म्हणजे पोहून वगैरे आला. आणि रात्री म्हणजे मी परत संध्याकाळी 6 वाजता जपाला बसलो. 6:30 वाजता वगैरे 9ला उठायचं आणि उठून दार उघडून बघतो की तो मूर्छा पडलेला होता त्या उन्हामुळे. त्याला मग पाणी शिंपडून प्रकाश प्रकाश असे मी ओरडलो. तो थोड्या वेळाने हा करून उठला. तो उठल्याबरोबर नमस्कार करून पहिली गोष्ट बोलली, मी उद्या सकाळी जातो म्हटलं हरकत नाही, काय हरकत नाही म्हटलं. इतके ते भयानक ऊन आणि ते उज्जैन मध्ये आणखीन ऊन होतं. ते नर्मदा काठी खूप ऊन असायचे आणि उज्जैनला त्या गुफा भरतरी गुफा होता. ते गंमत काय झाली की तो भरतरी चांगला योगीच झालेला होता. ते नवनाथांमध्ये एक नाथ म्हणजे भरतरीनाथ असं त्याचे नाव आणि फार मोठा योगी झाला. पण त्याला काय झालं की त्याची बायको होती पिंगला म्हणून, ती राणी होती. तो भरतरी योगाभ्यासाला लागल्यावर तिला खूप म्हणजे त्रास वाटू लागला, खूप वाईट वाटू लागला. काय सुटला म्हणजे माझ्या हातून सुटला गेला वगैरे वगैरे. मग ती सारखे त्या गुफेजवळ जाऊन बसायचे आणि काहीतरी त्याला म्हणजे बाहेर आला की त्याला पकडून म्हणजे घरी आणण्याचे प्रयत्न करायचे. असे खूपच हे करून ती शेवटी त्याला घरी आणल्यानंतर तो घरी राहू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथाला फार वाईट वाटलं. ते म्हटले की भरतनाथ एवढा चांगला म्हणजे योगाभ्यास मध्ये म्हणजे हे झालेला होता, म्हणजे प्रवीण झालेला होता. तो त्या पिंगला बायको ती घेऊनच गेली. मग आता काय करायचं, कसं त्याला आपल्या इकडे आणायचं, तो कसा परत योगाभ्यासाला लागेल किंवा योगी होईल वगैरे वगैरे चिंता करत होते. तेव्हा गोरखनाथ काय म्हणले, तुम्ही काय काळजी करू नका, मी त्याला घेऊन येईल. मग गोरखनाथ काय केलं की ते म्हणजे अश्वशास्त्र विशारद असा वेश घालून अशा रूपाने तो उज्जैनला गेला. तो अश्वशास्त्र विशारद असे झाले. ते काहीतरी सर्वज्ञच होते, त्यांना काही नाही. ते नंतर ते याला गेले, उज्जैनला गेल्या राजाला भेटले, विक्रमादित्याला. तेव्हा म्हटले की मी भरतरीला भेटला, मी अश्वशास्त्र विशारद आहे, मला तुम्ही ठेवून घेतला तर मी तुमचे सगळ्यांचे म्हणजे या पाग्यामध्ये जेवढे घोडे आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या घोड्यांचे योगक्षेम मी बघतो आहे. त्यांना म्हणजे त्यांचे सगळीकडे मी
हे बघतो म्हणजे तुम्हाला अश्वशास्त्रामध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे असे विचारलं. तिथे आधीच काही अश्वशास्त्र शास्त्रज्ञ होते ना, त्यांच्या सगळ्यांच्या समोर हे सगळे सांगितल्यानंतर त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अरे तेवढे महान म्हणजे अश्वशास्त्रामध्ये विद्वान आहे वगैरे वगैरे. मग ठीक आहे म्हणजे आपल्या म्हणजे याच्यामध्ये म्हणजे आपल्या म्हणजे राजवाड्यामध्ये तुम्ही अश्वशास्त्रज्ञ म्हणून राहा म्हणाले. मग घोड्यांचे योगक्षेम बघणार राहा. बरं म्हणते ठीक आहे, राहू लागला. म्हणजे गोरखनाथ इतके सुंदर दिसायचे, इतके आकर्षक व्यक्तित्व होतं. त्याची एक गोष्ट सांगतोय. काय झालं की गोरखनाथ ते रोज एका गावी होते, रोज ते भिक्षेला जात असत. दुपारी त्यांचे भिक्षे मागण्याची वेगवेगळे पंथांचे वेगवेगळे प्रकार असतात ना. आणि ते आपण काय म्हणतो, जय जय रघुवीर समर्थ म्हणतो. संन्यासी लोक काय म्हणतात, भवती भिक्षां देही म्हणतात. भवती म्हणजे स्त्रियांना संबोधन केलेले असे. आपण असे स्त्रियांना म्हणजे भवान म्हणजे आपण, भवती म्हणजे सुद्धा आपण म्हणजे स्त्री असं त्याचा. भिक्षा घालणारी स्त्री असल्यामुळे भवती भिक्षां देही, आपण मला भिक्षा घाल असं त्याचा अर्थ आहे. आणखी नाही आपल्या ह्याच्यामध्ये जय हे काय अवधूत श्री गुरुदेव दत्त असे म्हणतात आपल्या म्हणजे दत्त संप्रदायामध्ये. हे लोक काय म्हणतात, अलख निरंजन असे म्हणतात. अर्थात त्यांचे ते नवनाथांचे हे आहे. तसे ते म्हणजे भिक्षा अलख निरंजन असे भिक्षा मागितल्यानं एका घरी एक बाई होती. त्या बाईला गोरखनाथांचे म्हणजे सौंदर्य तर विलक्षणच होता, पण त्याचे डोळे इतके तेजस्वी होते गोरखनाथांचे. ती बाई त्या डोळ्यावर मोहित झालेली होती आणि सारखे त्याचे डोळे पाहायचे. तर एक दिवस गोरखनाथाला ती काय म्हटली, तुमचे डोळे बघून मला खूपच म्हणजे प्रेम वाटतं म्हटले. असं का? बरं म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी गोरखनाथांनी ते दोन्ही डोळे काढून एक आपल्या भिक्षा पात्रेमध्ये ठेवून कोणाचे तरी हात धरून त्यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर ती बाई आली, अलख निरंजन म्हटल्यानंतर ती भिक्षा घेऊन आली. बघते की त्या दोन्ही डोळ्यातून रक्त वाहत होता. हे काय झालं आपल्याला, म्हणजे तुला डोळे आवडले ना, मग डोळे घेऊन आलेलो आहे म्हणजे. त्या दोन्ही डोळे त्या बाई समोर ठेवले. तेव्हा ती का क्षमा करा म्हणते, रडली वगैरे. मी आता माझी चूक झाली, आपल्याकडे मी म्हणजे असे म्हणजे आसक्तीच्या भावनेने मी बघितले, मोहाच्या भावनेने बघितले, मला माझी चूक झाली वगैरे, काय काळजी करू नको म्हटली. त्याने डोळे घेतले आणि लावून घेतले. असे लावून घेणार असेल तर काढणार कुणाला आपले डोळे आवडले. काय सत्पुरुषांचं लक्षणच आहे. आम्ही हे सगळे जेव्हा ऐकत होतो, वाचत होतो, विलक्षणच वाटतंय. बरं ठीक आहे. तेव्हा तो गोरखनाथ आणखीन एका गोष्टीमध्ये तो म्हणजे तो काय सगळे सर्वज्ञच होते. त्यांना ज्या गोष्टी तिथे म्हणजे आवश्यक असे वाटायचे, जरुरीचे असे वाटायचे, तेवढे ते तो ती विद्या तो आपल्याकडून दाखवायचा. तसे तो चदरंग खेळण्यामध्ये, चेस खेळण्यामध्ये सुद्धा तो एक्सपर्ट, आपले म्हणजे सर्वज्ञ तो दाखवू लागला. आणि त्या भर्तृहरीला म्हणजे चदरंग खेळण्याची फार हौस होती. आणि तो चदुरंगाच्या निमित्ताने त्याच्या अंतःपुरामध्येच गेला. आणि तिथे तो त्या म्हणजे ती बाई जी होती ना, काय पिंगला, त्या पिंगला बरोबर सुद्धा त्याचे सख्य सुरू झाले. आणि तिथे सुद्धा हळूच म्हणजे त्या बाईला याच्याविषयी प्रेम निर्माण होलं, म्हणजे गोरखनाथाविषयी. आणि ती आकर्षित झाली आणि याच्याविषयी त्याला प्रेम निर्माण होऊ केला. तेव्हा त्याच वेळी काय झालेलं होतं, उज्जैनमध्ये ब्राह्मण होता. तो महाकालेश्वरला उद्देशून म्हणजे खूप साधन करत होता, तपश्चर्या करत होता. त्याला महाकालेश्वर प्रसन्न झाले आणि त्याला त्यांनी एक फळ दिले. ते फळ कसे होतं, ते अमर फळ होतं.
ते अमर फळचे म्हणजे वैशिष्ट्य काय होतं, जे कोणी ते फळ खातील ते अमर होतील, म्हणजे इच्छा मरणी झाल्यासारखे होतील, दीर्घायुष्य होतील, असं त्याचा हे होता. आणि तो ब्राह्मणाला ते मिळालं. तो ब्राह्मण म्हटला की हे आपण काय करायचं, हे फळ घेऊन समजा हे फळ जर राजा खाल्ला तर राजा जर दीर्घायुषी झाला तर प्रजा लोक सुखी राहतील. आणि म्हणून तो काय केलं की ते फळ आणून भर्तृहरीला दिला. भर्तृहरी दिल्यानंतर भर्तृहरीला ते म्हणजे आपल्या बायकोवर किंवा त्या बाईवर त्याला म्हणजे बायको आणखीन म्हणजे ती म्हणजे हे पण होती तिच्या म्हणजे त्याची प्रेयसी पण होती ती. आणि ते राजे लोकांना पुष्कळशे बायको असतात, तसे ही फार प्रेयसी होती. सगळ्या राण्यांमध्ये या पिंगलावर त्याचे जास्त प्रेम होतं. आणि त्याला काय वाटलं की मी खाण्यापेक्षा ही जर खाल्ली म्हणजे ही दीर्घायुषी झाली, मी हिच्या बरोबर मी जगतो तोपर्यंत सुख भोगतो ना हिच्या बरोबर. म्हणून तो काय केला की वेळासारखे तिला दिल्यानंतर तेवढ्यात या दोघांचे जमलेलेच होतं ना, आणि गोरखनाथांचे आणि पिंगलांचे. तेव्हा तिला वाटलं की मी खाण्यापेक्षा हा खाल्ला म्हणजे गोरखनाथ खाल्ला तर मला तो खूप दिवस म्हणजे माझ्या प्रेमाला तो पात्र होऊन राहील आणि माझी म्हणजे त्याने मला संतोष होईल, आनंद होईल, मी त्याच्याबरोबर अगदी आनंदाने राहील असे तिला वाटलं. आणि ती त्या गोरखनाथला लपून चुकून काय केले की तू खा हे, म्हणजे तू म्हणजे असे चिरंजीव झाला, दीर्घायुषी झाला तर मला तुझ्याबरोबर खूप दिवस मी पर्यंत मला सुखाने राहता येईल, मला सुख मिळेल वगैरे. तेव्हा तू काय म्हटला, बरोबर आहे तुझं म्हणणं, मला पटलं ते, पण माझी एक शर्त आहे. काय शर्त आहे, मी हंटर घेतो आणि हंटर घेऊन मी तुझ्या पाठीवर मी 3 मारणार आणि मारून हे घेणार. तू 10 मारले तरी चालेल मला, तू 10 मारून तरी का होईना मला तू हे फळ म्हणजे खा, तू खा हे फळ. बर म्हटले. तरी ते हंटर काढले, हंटर काढून तिच्या पाठीवर 3 मारला आणि ते हे उठले ना, त्याला काय म्हणतात, हा ते असे हे 3 म्हणजे हे उठले. तरी ती सहन करून राहिली आणि तिला खूप म्हणजे खूप आनंद झाला. तो घेतला आणि तो आपल्या घरी घेऊन गेला. तो जिथे राहत होतो राहायला त्याला एक घर दिलेले होते, ते आपल्या घरी घेऊन गेला. त्याच्या आधीच त्याची एक योजना झालेली होती. ती योजना काय झालेली होती, तो म्हणजे गोरखनाथ म्हणजे त्या उज्जैन मध्ये एका वेश्याकडे जात होता. ती उज्जैन मध्ये अगदी प्रसिद्ध वेश्या होती, तिच्याकडे तो जात होता. आणि त्याचे ते वासनेने जात नव्हता, तो आपल्या म्हणजे कार्यसिद्धीसाठी जात होता. तेव्हा त्या बाईकडे तो जात होता. तो त्या बाईकडे ते फळ घेऊन गेला आणि तिला काय म्हटलं की तू चांगलं म्हणजे आपले दीर्घायुषी होऊन राहशील तेव्हा मला तुझ्याकडून खूप सुख होईल, म्हणून तू हे फळ खा म्हटले. ते सगळे गोष्ट सांगून म्हटलं तू खा. ती म्हणजे घाबरली, ती मी म्हणजे वेश्या आहे, मी खाऊन तू कसे काही चांगलं वाटणार नाही, तू खा, मला तू खालीस म्हणजे मला खूप बरं वाटेल म्हणजे. बरं, ती घेतली ती फळ. ती नंतर विचार करू लागली, मी अशी परिस्थितीतली बाई आणि मी खाऊन काय म्हणजे समाजामध्ये म्हणजे चांगलं वाटण्यासारखे आहे, म्हणजे आपला देशाचा राजा म्हणजे खाल्ला तर काय होईल की राजा सुखी झाला आणि राजा दीर्घायुषी झाला, दीर्घ काळपर्यंत प्रजा सुखी राहते. म्हणून तिला काय वाटलं की राजा खाणे चांगलं आहे, म्हणून ती भर्तरीला नेऊन दिली. भर्तरी खाल्लं हे तुझ्याकडे कशी काय आहे ते मला माहिती नाही, मला यांनी दिलेले आहे गोरखनाथांनी, म्हणजे त्यांनी आपलं एक नाव वेगळेच ठेवून घेतलेले, त्यांनी मला दिलेले. हा, त्याच्याकडे कसे गेले? आणि त्याला विचारलं तुझ्याकडे कसे आले ते? आणि पिंडला दिलेले. खोटं बोलतोस म्हटले. पिंडला कसे देते? ती माझी अगदी म्हणजे सुप्रीम लवर आहे ती. प्रियतम आहे ती, कसे तुला देणार? आणि त्याला तुम्ही प्रमाण पाहिजे असेल तर तिच्या पाठीवर बघा म्हणजे मी असे फळ घेतलेलं नाही.
हंटरने त्याला 3 मारून घेतलेले आहे आणि काढून बघितले तर तिथे 3 हे पडलेले होते. त्याला भरत तेव्हा त्या तोंडून एक वाक्य, एक श्लोक आलेला आहे, याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सजनोन्य सक्ता अस्मत्कृते च परितुष्यति काचिदन्या धिक्तांच तंच मदनांच इमांच मांच. असे म्हणून तो अलक्ष निरंजन असे बाहेर पडला. तेव्हा गोरखनाथ हसत उभा होता. तो आपला वेश म्हणजे आपण तो एकदम काय केला की भरतनाथ असे बाहेर आल्याबरोबर गोरखनाथ त्याच्या समोर आला, थँक दिला, बरं असे ते गोरखनाथ. याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता. मी जिचे चिंतन 24 तास जिचे चिंतन करतो ती माझ्याविषयी विरक्त आहे. तिला माझ्याविषयी प्रेम नाही, आसक्ती नाही, मोह नाही. आणि साप्यन्यमिच्छति जनम, ती आणखीन कोणाला तरी इच्छा करते. आणि तो सजनोन्य सक्ता, तो आणखीन कोणामध्ये तरी आसक्त झालेला आहे. आणि अशी याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सजनोन्य सक्ता अस्मत्कृतेच परितुष्यति काचिदन्या. या सगळ्या झंझट मध्ये कोणीतरी ते म्हणजे सुख भोगतात. धिक्तांच म्हणजे पिंगलाला धिक्कार, धिक्तांच तंच म्हणजे याला धिक्कार, अर्थात धिक्तांच तंच मदनांच, आपल्या सगळ्यांना बोटांमध्ये घातलेला त्या मदन, ते म्हणजे त्या वासनेला धिक्कार, मदनांचे इमांच, या सगळ्यांना मांच, मला धिक्कार असे करून तो बाहेर आला. असा तो गोरखनाथ होता, विलक्षणच होता तो. असू दे. आणि मत्स्येंद्रनाथ आणि दुसरे गोरखनाथ. एकदा काय झालं की गोरखनाथ कबीराशी म्हणजे वाद घालायला आले. कबीरा बरोबर वाद. कबीर पण मोठे ते योगी म्हणून ते प्रसिद्ध नव्हते, ते भक्त म्हणून होते. ते कबीर म्हणजे भक्त कबीर असेच म्हणतो ना, योगी कबीर असे म्हणत नाही. तो केवळ नामस्मरणानेच साधला. त्याचे काय झाले सांगतो थोडक्यात. तो कबीर लहानपणापासून काशीमध्ये एक रामानंद स्वामी म्हणून होते. ते म्हणजे विशिष्टाद्वैती. रामानुज वेगळे, हे रामानंद वेगळे. रामानुज संप्रदायामध्ये 2-3 विभाग झाले. त्यातले एक संप्रदाय म्हणजे रामानंद. ते काशीला राहत असत. त्यांचे ते मठ होतं, ते महंत होते आणि महान विद्वान होते. त्यांनी पण एक संप्रदाय सुरू केलेला आहे, रामानंदी संप्रदाय म्हणतात त्याला. ते रामानंदी संप्रदाय वगैरे खूप आहे. ते सुद्धा त्रिपुंडरच लावतात, 3 म्हणजे असे रेषा काढतात. रामानंदी असे म्हणतात. ते साधू लोक सगळे जे आहेत, वैष्णव साधू, वैरागी साधू जे असतात त्यांना रामानंदीच असतात. ते रामानंद स्वामी सुद्धा तेव्हा होते कबीराच्या. तो कबीर लहानपणापासून त्यांच्याकडे जात असत. तो मुसलमान होता ना, अजात म्हणजे अयोनी संभव होता. कबीर काय होता की अयोनी संभव. त्यांचे आई वडील जे होते त्यांना तो एका तळ्याजवळ सापडलेला होता. कोणीतरी म्हणजे तिथे त्यांचे म्हणजे डिलिव्हरी होऊन ती बाई म्हणजे तिथे त्या मुलाला ते झाडाखाली झोपून निघून गेली होती. आणि नंतर हे दोघे चालले होते, यांचे नाव काहीतरी आहे मला आठवत. पण नंतर त्या दोघे ते पाहिल्याबरोबर तिला खूप म्हणजे कबीरच्या आईला खूप ते हे वाटलं आणि त्यांनी ती म्हणजे त्या मुलाला सांभाळून तो कबीर झाला. अयोनी संभव म्हणतात, म्हणजे तो गर्भातून आलेला नाही असे म्हणतात. म्हणजे यांच्या गर्भातून त्याचे जन्म नाही असे. मग तो लहानपणापासून रामानंद स्वामींच्याकडे जायचे. आणि नंतर काय झालं की तो मोठा झाला. पण रामानंद स्वामींना सारखे तो प्रार्थना करत होता की आपण मला अनुग्रह द्या. तेव्हा ते काय म्हणाले, अरे तू मुसलमान आहे, आम्ही ब्राह्मण आहोत, आमच्या संप्रदायामध्ये मुसलमानांना आम्ही अनुग्रह दिला असेल अपवाद आमच्यावर येईल, आरोप येईल आमच्यावर. आम्हाला तसे मठाच्या पद्धतीप्रमाणे
आम्हाला असं देता येत नाही, म्हणून त्यांना तू सांगायचं, पण आपल्याकडूनच मला रामनामाचा अनुग्रह पाहिजे, नामाचा अनुग्रह पाहिजे असे तो सारखे म्हणायचे. तेव्हा ते असे करणे कठीण आहे बाबा असे ते म्हणायचे. तेव्हा एक दिवस काय झालं की सकाळी 4च्या आधी ते गंगा स्नानाला जात असत आणि ते कबीरचे पुष्कळ वेळ त्यांच्याबरोबर गंगेवर सुद्धा गेलेला होता. कुठल्या घाटावर जातात तेही त्याला माहित होते. तेव्हा तो काय केला की ते यायच्या आधी त्या घाटावर आताचे सगळे लाईट असतात म्हणून काय वेगळे, तेव्हा अगदी अंधार असायचं सगळीकडे. तेव्हा लाईट ते यायच्या आधी एका घाटावर तो पायऱ्या उतरल्यावर तिथे झोपलेला होता. म्हणजे अक्षरशः ते जिथे येतात तिथे तो आपलं डोकं ठेवून झोपलेला होता. आणि ते आपले रामानंद आले आणि त्यांनी असे खाली पाय ठेवल्याबरोबर तिथे त्याच्या डोक्यावरच त्यांनी पाय ठेवले. पाय ठेवल्याबरोबर त्यांनी राम 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 म्हटले. म्हणजे काहीतरी चुकलो म्हणून असे म्हणतात ना, अरे राम राम असे म्हटल्यासारखे ते राम राम म्हटले. म्हटल्यानंतर त्यांना कोणाच्या तरी डोक्यावर पाय ठेवलं असं वाटल्यानंतर कोण आहे म्हटले. तेव्हा कबीर म्हटलं नमस्कार केला, मला अनुग्रह मिळाला म्हटला. तेवढ्यावरच भरवसे ठेवून तो इतके नामस्मरण केला, महान महान योगीपेक्षा योगी झाला. असू दे. तेव्हा काय झालं की गोरखनाथ त्यांच्याशी वाद घालायला, म्हणजे त्यांच्याशी आपले हे काहीतरी चर्चा करायला किंवा असे आले. तेव्हा ते गोरखनाथ आणि कबीरांची भेट झाली. दोघांमध्ये अनेक विचारांचे योगाविषयी म्हणा, गोरखनाथ योगाविषयी विचारायचे, कबीरदास त्याला उत्तर द्यायचे आणि ते काहीतरी प्रश्न असे चालले. तेव्हा हळूहळू गोरखनाथांचे म्हणजे हार होत आले. तेव्हा गोरखनाथांना वाटलं की आपण आपले योगाचे सामर्थ्य दाखवू, म्हणून ते आकाशामध्ये जाऊन बसले. इथे या म्हणाले. तेव्हा कबीर तिकडेच गेले आणि तिथे जाऊन त्यांच्याबरोबर ते काय केले की योगा म्हणजे वाद घालू लागले. तेव्हा ते नंतर पहिल्यांदा पाण्यावर बसले, कबीर सुद्धा जाऊन पाण्यावर बसले आणि नंतर आकाशात बसले, हे सुद्धा आकाशात बसले. नंतर कबीर म्हटला मी जिथे आहे तिथे या म्हटला. मग काय केले की त्यांनी पाण्यामध्ये पाणी घाले. मग या इकडे म्हटलं. गोरखनाथांना येणे जमले नाही. मग ते गोरखनाथ त्यांना नमस्कार तुम्ही खरोखर महान आहात म्हणून नमस्कार करून गेले. असे ते कबीरदास होते. असू दे. गोरखनाथ हा जबरदस्त माणूस होता. त्याचे चरित्र काही आपल्याला माहित नाही संबंध, पण तो महायोगी, पण त्याहीपेक्षा तो अतिशय जबरदस्त संघटक होता. ऍडमिनिस्ट्रेटर तर होता, पण ज्याला म्हणजे ऑर्गनायझर म्हणतात तसा तो जबरदस्त माणूस होता. तो असे तो हिमाचल फिरला व संबंध हिंदू धर्म संघटित केला. तेव्हा जिथे जिथे अधिकारी पुरुष सापडेल त्याला धरून त्याने नाथपंथामध्ये ओढला. नाथपंथाचे हे कार्य फारच मोठे आहे. नाहीतर आपल्याला आज हिंदू म्हणून जगणे कठीण होते. ते गोरखनाथ फिरत असताना पंढरपूरला आले. पंढरपूरला तेव्हा अगदी मामूली देऊळ होते, अगदी साधी उपासना असे होते. तिथे गहिनीनाथ नावाचा एक तरुण मुलगा होता. निवृत्तीनाथांचे गुरु. त्यांना कृष्णाचे प्रेम भयंकर आणि पांडुरंग हा कृष्णच आहे. लहानपणी गहिनीनाथ तिथेच राहिलेले. गोरखनाथांनी पांडुरंग ते पात्र पाहिले आणि त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नाथपंथ म्हणजे योगच सगळं आणि योगाचे सामर्थ्य फार जबरदस्त आहे बरं का. अमेरिकेमध्ये ते योगानंद म्हणून होते. त्यांनी केवढा योगाचा प्रसार केलाय. विवेकानंद हे योगी होते. महेश योगींनी केवढा योगाचा प्रसार केलाय. या योगाचे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर अतिशय कार्य आहे. तेव्हा गोरखनाथांनी गहिनीनाथांना योगाची दीक्षा दिली, पण ते म्हणाले अहो माझ्या कृष्णाचे प्रियाचे काय करू मी, प्रेमाचे काय करू मी. आणि गोरखनाथांनी गहिनीनाथांना कृष्णाची उपासना करण्याची परवानगी दिली. गोरखनाथ हे निर्गुणाचे उपासक होते. आपल्या गुरुचे उपासक म्हणा पाहिले तर त्यांचे एक पद आहे. 2 ओळी सहज सांगतो मी आपल्याला. गुरुजी
मैंने एक निरंजन ध्यामुजी, फूल न तोडू पत्थर ना पूजू, देवता न जाऊन देवळ न जाऊन, म्हणजे फूल तोडणार नाही, देवळात जाणार नाही, दगडांच्या देवांची पूजा करणार नाही. 68 तीर्थ है घट भीतर, वही मैं मल नाहूं, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्यामुजी. असा तो पुरुष होता. त्यांच्या त्या नाथपंथामध्ये योगाच्या त्या ऐश्वर्यामध्ये श्रीकृष्ण शिरला. पुढे काय झाले? गहिनीनाथ हे महाराष्ट्रीय होते हे आपल्याला माहित आहे. ते अतिशय विद्वान होते, पण त्याचबरोबर त्यांचा लोकसंग्रह फार होता. म्हणजे गोरखनाथ आणि गहिनीनाथ यांच्यात हा मोठा फरक आहे. गोरखनाथ हे मोठे संघटक, जसे समर्थांनी 1100 मठ स्थापन केले त्या काळामध्ये काय पुरुष होता हा? मग आपल्याला ही कथा माहित आहे की 4 भावंडे आई वडिलांबरोबर यात्रेला गेली. काय व जगात चमत्कार आहे. आपण सगळ्या संतांची चरित्रे वाचलेली आहे. ते विठ्ठलपंत आळंदीला आले काय, त्यांना स्वप्न पडते काय? आधी त्यांच्या सासऱ्यांना स्वप्न पडले, त्यांनी ते यांना सांगितले तर म्हणाले ते तुम्हाला स्वप्न पडलेच, मला काही कळायला नको का? नंतर त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, मग त्यांचे लग्न झाले. पुढे त्यांच्या मनात काय सारखे मला संन्यास घ्यायचा आहे. शंकराचार्यांचा समाजावर अतिशय प्रभाव अजूनही आहे. मग तेव्हा असणार रोज यांची ती कटकट. तेव्हा बायको रुक्मिणी एकदा शिरून म्हणाली संन्यास घ्यायचाच तर जा घ्या संन्यास. आणि त्यांनी ती पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि ते आपले काम नाही, ते आपले काम नाही हे तुमच्या लक्षात आलेच असेल. मी नेहमी गमतीची गोष्ट सांगतो. थोडा उशीर झालंच आहे, असा 5 मिनिट आहे. त्यात माझा आणखी थोडा उशिराला हातभार. तर एक ते मध्ये ते 2500 मास्तरांनी लिहिलेले थोडा तर एक गृहस्थ सारखा बायकोला दम द्यायचा. जरा काही मनाच्या विरुद्ध झाले की मी जातो, विहिरीत उडी मारतो, उडी टाकतो, आत्महत्या करतो म्हणायचा. बायको घाबरायची बिचारी. ती अशीच एके दिवशी वैतागून म्हणाली जा टाक उडी. हे गेले विहिरीजवळ आणि काठावर बसून राहिले. तेव्हा विचारले आता का बसून राहिला, टाका ना उडी. तर म्हणाले विहिरीत गार पाणी आहे ना, मला ऊन पाण्याची सवय. तेव्हा सांगण्याचा हेतू काय? विठ्ठलपंत गेले निघून. आणि तुम्ही कल्पना करा त्यावेळी धर्माचे साम्राज्य जगात सगळीकडे होते. रिलिजन वॉज सुप्रीम. युरोपात धर्मसभा होती. काय शिक्षा द्यायचे ते? गॅलिलिओ सारखा शास्त्रज्ञ 72 वर्षांचे वय त्याने दुर्बीण शोधून काढली आणि दुर्बिणीच्या सहाय्याने गुरुवरती चंद्र दाखवून दिले. तारे शोधले. ते सर्व बायबलच्या विरुद्ध होते. इटलीतल्या युनिव्हर्सिटीचा एक प्रोफेसर काय म्हणाला, जे सध्या डोळ्यांना दिसत नाही ते नाही, आम्हाला ते ग्रह दिसत नाही तेव्हा ते नसले पाहिजे. तू धर्माच्या विरुद्ध बोलतो आहे. तेव्हा त्या धर्मसभेसमोर आणला गॅलिलिओला आणि त्याला विचारले तुझे काय म्हणणे आहे? तर हा गप्प बसला. बरोबर त्याचा एक मित्र होता. सभेने त्याला सांगितले की मन सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतोय, पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत नाही. 3 वेळा त्याला ते म्हणायला लावले. 72 वर्षांचा हा मनुष्य ज्ञान इतके विलक्षण आहे की ते कधी गप्प बसत नाही. गॅलिलिओ सभेत ते म्हणाला, पण बाजूला वळून मित्राला म्हणाला, मित्रा खरोखर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते आहे रे. असा तो त्यातून सुटला बघा.
नाहीतर त्याच्या आधी तो गार्डियन ऑफ ब्रुनो होता, त्याला त्यांनी जिवंत जाळला होता, ख्रिश्चन धर्माच्या विरुद्ध बोलला म्हणून. अशा त्या काळामध्ये विठ्ठल पंतांचे गुरु फिरत आळंदीला आले, रुक्मिणी पाया पडली, तेव्हा ते म्हणाले अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती हसली व म्हणाली या जन्मी का पुढच्या जन्मी का, तर म्हणाली नवरा संन्यास घ्यायला घर सोडून गेलाय, कसा आहे. तेव्हा तिने नवऱ्याचे वर्णन केले. विठ्ठल पंताने तिकडे काय सांगितले होते, माझा प्रपंच नाही, मी ब्रह्मचारी आहे. तेव्हा ते परत बनारसला गेले आणि विठ्ठल पंतांना आज्ञा केली की जा पुन्हा गृहस्थाश्रमात जा. तो केवढा अधर्म तो त्या काळामध्ये. विठ्ठल पंत आले परत तर गावात राहायला घर नाही, सगळ्या नातेवाईकांनी सोडले, भिक्षा मागून आणून खायचे. ते अतिशय विद्वान होते, त्याने आपल्या मुलांना संबंध वेदांताची संस्कृती दिली. त्यातल्या त्यात निवृत्तीनाथ हे अतिशय शांत होते, शांतीची पै शांती असे ज्ञानेश्वर महाराजांनीच त्यांचे वर्णन केलेले आहे. आणि नामदेवाने वर्णन केले, आणि त्याच्यासारखा शांत पुरुष आम्ही पाहिलेले नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ते खरे त्यासाठीच आलेले. विठ्ठल पंतांचे सर्व शास्त्र ज्ञान त्यांनी घेतले, ते सगळे विलक्षणच काम होते. ते यात्रेला जात असताना ते त्र्यंबकेश्वर यात्रेला गेले, पंढरीला तर जातच असत आषाढी कार्तिकीला. पूर्वी त्र्यंबकेश्वरला वाघ वगैरे असायचे, जंगलाचा तो डोंगर जरा जात असताना एक वाघ आला, त्यामुळे यांची पांगापांग झाली. निवृत्तीनाथ 11 वर्षाचे पळाले आणि सुरक्षिततेकरता एका गुहेत शिरले. गुहेतच श्वापदेव असत आणि यांनी 25 मास्तरांनी लिहिलेले आहे. तिथे गहिनीनाथ बसलेले. या सगळ्या नियोजितच गोष्टी असतात बरं का. तेव्हा वाघाला घाबरलो व आत आलो म्हणाले, थांब म्हणाले गहिनीनाथ. आणि गहिनी निवृत्तीला अनुग्रह दिला, त्याला पूर्ण केले व निवृत्तीनाथा ये आता म्हणाले. त्यावेळी निवृत्तीनाथांनी त्यांना आज्ञा काय केली, गहिनीनाथाने त्यांना आज्ञा काय केली, तुम्हाला मी हे गोष्टी सांगण्यासाठी सांगत नाही. अरे तुला मी नाथ पंथाची दीक्षा देतोय, ही गोष्ट खरी, पण कृष्णाच्या नामाचा प्रसार कर, ही तुला माझी आज्ञा आहे. आणि तिथून ते सर्व आलेले आहे. आज आपण जे भजन करतो आणि त्याच्या नावाने नाचतो, त्याचे कारण तिथे आहे. निवृत्तीनाथांचे काय वर्णन केले ज्ञानराजांनी, खरोखर तुम्हाला सांगतो. आणि आमच्यासारखे शिष्य भेटणे म्हणजे त्यांचे ते प्रारब्धच आहे. आमच्यासारखे शिष्य भेटणे ते त्यांचे प्रारब्धच आहे. पण ब्रह्मानंदांच्या सारखे भेटणे म्हणजे गुरुचे काय आहे ते शिष्यावरून ओळखावे म्हणतात. गुरुचे नाव सांगू नये, शिष्य पाहूनच वाटावे की हा अमक्याचा शिष्य आहे म्हणून. तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानोबाला म्हणाले, बुवा या बाकीच्या भानगडी मला काही नको, जगाला तारण्याकरिता तू काहीतरी कर. गहिनीनाथांची आज्ञा पुढे चालवण्यासाठी त्यांनी ज्ञानोबाला नाम दिले. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी असे स्पष्ट सांगितले आहे की शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती याचा अर्थ असा की त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. शांती ही शांतीच आहे, शांती ही शांतीच आहे. पण शांतीची शांती म्हणजे परमावधीची शांती, शांतीची शांती परमात्मा स्वरूपाची जशी शांती तसा हा शांत आहे. हरिनाम उच्चारू विधला तेने. माझ्या कानामध्ये भगवंताचे नाम मला दिले आणि त्या नामाचा प्रसार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आता आला तो वारकरी पंथाचा संबंध. वारकरी पंथा 200 वर्षे त्यांच्या आधीपासून चालत होता. असे म्हणतात की पांडुरंग हे कानडी दैवत आहे. कानडा विठ्ठलू म्हणतातच त्याला. पांडुरंगाचे दैवत हे महाराष्ट्राचे नाही,
आणि त्याच्यामध्ये शिव विष्णूचा संगम आहे. विठूने श्री वाहिला देवराणा. विठ्ठलाच्या डोक्यावर शंकराची पिंडी आहे. हर आणि हरी दक्षिणेत शैव वैष्णवांच्या अतिशय मारामारी आहे आणि पंढरपुरी तो संगम आहे. तेव्हा त्या वारकरी पंथामध्ये नामदेव नावाचे एक अतिशय थोर भक्त होता. त्याची गंमत अशी आहे. आज नामदेवांची गोष्ट त्यांनी फारच विलक्षण प्रकारे सांगितलेली आहे. आपण ते उद्या चिंतन करू. आज म्हणजे खरोखर आम्हाला समान आनंद वाटत आहे की आतापर्यंत आम्ही इतके दिवस ज्ञानेश्वरीचे श्रवण करीत आलेलो आहोत. अजून 4-5 दिवस आहे. म्हणजे आता जास्तीत जास्त लक्ष देऊन अत्यंत म्हणजे कळकळीने आपण ज्ञानेश्वरीचे श्रवण करू. आणि शेवटी 8 तारखेला महाराजांना गुलाल वगैरे आहे. ते सगळे म्हणजे खरोखर म्हणजे आम्ही इतकेच माणसं महाराजांच्या सान्निध्यात आम्ही गुलाल टाकू आणि महाराजांच्या कृपेला आम्ही पात्र होऊ. आता ज्या सत्पुरुषांनी हे सगळे ज्ञानेश्वरी या निवासामध्ये बसून लिहिलेले आहे, त्या सत्पुरुषांनी शेवटी 18व्या अध्यायामध्ये त्या विश्वात्मक परमात्म्याला किती कळकळीने विश्व सुखी हो या भावनेने त्यांनी प्रार्थना केलेली आहे. ते आपण सुद्धा म्हणजे ती प्रार्थना म्हणून आणखी त्या विश्वात्मक भगवंताच्या कृपेला आम्ही सगळे पात्र होऊ. महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अत्यंत कळकळीने प्रार्थना करतो की ते आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्य ऐश्वर देव, तसेच भगवंताविषयी भक्ती, नामाविषयी प्रेम आणि सद्गुरुविषयी अनन्य निष्ठा देव, अशा कळकळीने प्रार्थना करून जानकी जीवन स्मरण जय जय राम.